सबका मालिक आत्मा, आत्मा मालिक। पृथ्वीवर निर्माण झालेली जीवसृष्टी हा ईश्वराचा म्हणजेच आत्म्याचा अद्भुत आविष्कार आहे। त्यातही मनुष्य प्राणी म्हणजे या आविष्काराचा परमोच्च बिंदू। माणसाला इतर प्राणीमात्रांपेक्षा वेगळं साधतं ते त्याचं मन, बुद्धी आणि शरीर। ह्या शरीरावर त्यानं प्रेम केलं, पण हे शरीर म्हणजे एक तात्पुरती नियुक्ती आहे, ज्याला काळाची मर्यादा आहे। शरीर हे नाशवंत आहे। माणसानं शरीर खाली ठेवल्यानंतर या शरीराला ठेवलेल्या नावाचा उल्लेख सातबाराच्या उतारावरून देखील वगळण्यात येतो। एकदा आत्म्यानं शरीर सोडलं की त्या शरीराची किंमत शून्य होते। मग खऱ्या अर्थानं या जीवनाचा मालक कोण? हे जीवन व्यतीत होत असताना या विश्वाचा मालक कोण? सृष्टीचा खरा मालक आत्मा आहे। मानवी हृदयात जोपर्यंत हा आत्मा असतो तोपर्यंत ते शरीर तात्पुरतं मालक म्हणून मिरवतं। तरी देखील आपल्या जीवनकाळात माणूस आपल्या शरीराच्या मोहात पडून आत्म्याच्या अस्तित्वाचं विस्मरण करून टाकतो। बाह्य शरीर क्षणभंगूर असतं, परंतु आत्मा अमर आहे। अनादी काळापासून आत्मतत्व चालत आलंय आणि अनंत काळापर्यंत ते असंच चालत राहील। आत्मा म्हणजे काय? कुठे असतो आत्मा? प्रत्येक सजीवात वसलेला, सृष्टीत व्यापलेला तो आत्मा। सर्व देवांचा देव म्हणजे आत्मा, सर्वांचा संचालक म्हणजे आत्मा आणि समस्त मानवाच्या हृदयात वसलेला तो म्हणजे आत्मा। मानव जन्मता एक शक्ती, एक ऊर्जा घेऊन जन्माला येतो। ही शक्ती, ही ऊर्जा म्हणजेच आत्मा। आत्मशक्तीच्या बळावर आपण स्वतःचा विकास करत जातो, अगदी चालायला बोलायला शिकण्यापासून ते जगाचे व्यवहार कळेपर्यंत। पण ह्या व्यवहारिक जडणघडणीमध्ये आपण स्वतःपासून आणि एकमेकांपासून दुरावत चाललोय। आधुनिक काळात तंत्रज्ञानाच्या गरुड झेपेनं माणूस इतका भारावून गेलाय की टेक्नॉलॉजी रेव्होल्यूशनच्या या जंजाळात तो आपलं कुटुंब, आपल्या शेजाऱ्यांशी देखील संवाद साधणं विसरू लागलाय। माणसा माणसातील संवाद क्षीण होऊ लागलाय। इतकंच नव्हे तर स्वतःशी देखील संवाद साधणं त्याला जमेनासं झालंय। स्वतःशी संवाद साधणं म्हणजे नेमकं काय हेच त्याला कळेनासं झालंय। काळानुरूप माणसाच्या जीवनशैलीमध्ये बदल होणं अपरिहार्य आहे।
पण जेव्हा ही जीवनशैली जगण्याच्या मूलतत्वांवरच मात करू पाहते, तेव्हा आपल्या आणि आपल्याशी निगडित माणसांच्या आणि परिणामी समाजाच्या स्वास्थ्यावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या परिणाम करत असते. जगण्याची ही स्वनिर्मित स्पर्धा काम, क्रोध, लोभ, ईर्ष्या, मदमत्सर यासारख्या भावनांना जन्म देत असते. प्रगत माणसाच्या कल्पना विश्वाने जात, धर्म, वंश यासारख्या भिंती बांधल्या. हृदयातील देव शोधण्याकरता तो विविध धार्मिक स्थळावर चपला झिजवू लागला. पण चित्त थाऱ्यावर नसलेल्या माणसाला कसा मिळेल परमेश्वर आणि कशी मिळेल मनःशांती? मग खरंच आपण आपल्या जीवनशैलीचा दर्जा उंचावलाय का? पुरातन काळामध्ये प्रगत तंत्रज्ञान नव्हतं, पण तरी देखील मानव समाधानी होता, ताणतणाव रहित होता. ताणतणाव रहित मानवाची आयुर्मर्यादा देखील अधिक असल्याचे दाखले पुराणात आहेत. पुरातन काळात ऋषीमुनी एकमेकांपासून अनेक कोस लांब असून देखील ध्यान साधनेच्या बळावर एकमेकांच्या संपर्कात असत. ध्यान साधना करून कमावलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी अनेक अशक्य अशा गोष्टी शक्य करून दाखवल्या. प्राचीन काळामध्ये कार्यरत असलेल्या गुरुकुल शिक्षण व्यवस्थेतून अशा प्रकारचं शिक्षण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सक्षमपणे सुपूर्द केलं जाई. गुरुदेव आत्मा मालिक यांच्या सान्निध्यात हे आजही शक्य आहे. आपण एखाद्या व्यक्तीला फोन करण्याच्या विचारात असतो आणि तितक्यात ती व्यक्ती आपणहून आपल्याला फोन करते आणि आपल्याला आश्चर्याचा धक्का देते. एखाद्या व्यक्तीबद्दल आपण मनापासून विचार करत असतो आणि ती व्यक्ती अचानक आपल्या समोर हजर होते. ह्याला योगायोग म्हणायचं का? आधुनिक युगामध्ये ह्याला टेलिपॅथी असं म्हणतात. असं होण्यामागचं प्रमुख तत्व आहे इच्छाशक्ती. ही इच्छाशक्ती प्रबळ आत्मविश्वासाच्या पायावर उभी असते आणि हा आत्मविश्वास निर्माण करण्यास कार्यरत असतो तो म्हणजे आत्मा. आत्मविश्वास म्हणजे काय? आपण एखाद्या ज्योतिषाकडे जाऊन आपल्या भविष्याचा वेध घेण्यास उत्सुक असतो. आपलं भविष्य जाणून घेण्याच्या उत्सुकतेपोटी पिंजऱ्यातल्या पोपटावर विश्वास ठेवणं आपण पसंत करतो. पण आजच्या कामगिरीसाठी स्वतःच्या आतल्या आवाजाला दाद देत नाही. स्वतःच्या आत्म्यावर विश्वास नसल्याचं हे उत्तम उदाहरण आहे. आत्मविश्वासाचा अभाव असल्यानं माणूस सहजगत्या अंधविश्वासाच्या आहारी जाऊ शकतो. मानवाच्या हृदयामध्ये आत्मारूपी असलेल्या अमर्याद ऊर्जेचा स्रोत हा वापरात आणल्यास आत्मविश्वास निर्माण होतो. सर्वसामान्य म्हणून जन्माला आलेल्या काही व्यक्तींच्या कर्तृत्वाचा आढावा घेतला तर ही बाब आपल्याला सहज लक्षात येईल. हे आपल्याला शक्य आहे? हो, हे आपल्यालाही शक्य आहे. असं यश, कीर्ती ही प्राप्त करण्यासाठी लागणारी शक्ती आपल्या प्रत्येकात दडलेली असते. प्रत्येकाच्या हृदयात अमर्याद अथांग ज्ञानाचं भांडार आहे. हे ज्ञानाचं भांडार वर्डलेस नॉलेज. आपण केवळ व्यावहारिक जगात जगण्यासाठी लागणारं नॉलेज प्राप्त करण्यासाठी धडपडत असतो. हे ज्ञान म्हणजे आपल्या हृदयात सामावलेल्या अमर्याद ज्ञानाचा केवळ एक छोटासा अंश आहे. हे वर्डलेस नॉलेज प्राप्त करण्याचा साधा, सोपा आणि सरळ मार्ग म्हणजे ध्यान. आत्मज्ञान हे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे. आपल्या जीवनरूपी वृक्षाचं मूळ आहे आत्मा.
या वृक्षाची फळं, फुलं, पानं, फांद्या म्हणजेच आपले पालक, मित्रपरिवार, नातेवाईक, हा वृक्ष टवटवीत राहण्यासाठी, तो जोपासण्यासाठी मुळाशी पाणी घालणं म्हणजेच आत्म्याशी एकरूप होणं गरजेचं आहे. पण त्यासाठी गरज आहे योग्य मार्गदर्शनाची, सद्गुरूची. सद्गुरू आत्मा मालिक यांच्या सान्निध्यात आत्मप्राप्तीचा मार्ग सोपा आणि गतिमान होतो. गुरुरूपी शिल्पकार तुमच्यातील मूर्ती आकारास आणत असतो. दगडाचा देव होतो हे शिल्पकाराच्या देवत्वाचं देणं आहे. आत्मा हेच जगातलं एकमेव सत्य आहे. आत्मा हा चिरकाल आहे. त्याला आदी नाही आणि अंतही नाही. आपल्या समस्या, प्रश्न हे सोडवण्यासाठी, यशसंपदा प्राप्त करण्यासाठी आपण सतत इतरत्र धावत असतो, धडपड करत असतो, ईश्वर नामाचा जप करत असतो. पण खरा ईश्वर हा आपल्या हृदयात आहे. तो म्हणजे आत्मा. ईश्वर प्राप्तीचा साधा, सरळ आणि सोपा मार्ग म्हणजे आत्मपूजन. आत्म्याची पूजा केली तर ती सर्व देवांची पूजा ठरते. जे संत महात्मे होऊन गेले तेही नर म्हणून जन्माला आले आणि आत्मप्राप्तीमुळे नारायण झाले. स्वतःला थोडा वेळ द्या, स्थिर व्हा. प्रबळ एकाग्रता, स्थिरता, कठीण प्रसंगी योग्य निर्णय घेण्याची क्षमता, काम, क्रोध, लोभ, मदमत्सर यापासून मुक्तता, एकमेकांशी शब्दाविना संवाद साधण्याची क्षमता, प्रबळ इच्छाशक्तीद्वारे इच्छापूर्ती, हे सर्व ध्यानामुळे शक्य आहे. आत्मचिंतन हीच यशाची पहिली पायरी आहे. अंतरंगात डोकावून पहा. ध्यान करा, ध्यानी बना, आत्म्याची पूजा करा. विश्वात्मक गुरुदेव आत्मा मालिक यांनी दाखवलेली हीच दिशा आपल्याला आत्म्यापर्यंत पोहोचवेल. सबका मालिक आत्मा. देवांचे देव आत्मा. सबका मालिक आत्मा. आत्मा मालिक. विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट, कोकम ठाण, शिर्डी कोपरगाव रोड, ॲट पोस्ट जेऊर कुंभारी, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर.